व त्यांच्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कुणीही त्यांची साथ देणं मदत होणार नाही अशी भूमिका घेणे आणि नगरपालिकेमध्ये रिपब्लिकन चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना निवडून नगरसेवक म्हणून निवडून आणणे आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीवर आपलं आंबेडकरी प्रतिनिधित्व पाठवणं हे आमचं महत्त्वाचं काम होतं. दुसरी गोष्ट, अमित शहाने जे हिंदीच्या बाबतीत जे स्टेटमेंट केलेलं आहे की हिंदी हीच आमची संस्कृती सांगेल, आम्हाला त्यांचा विरोध आहे, त्याचा निषेध करतो. आणि इंग्रजी ज्ञानभाषा आहे, इंग्रजी भाषेने आधुनिक विचार दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाचं मला वाटतं उद्या हेच विज्ञानासारखा विषय देखील बंद करून परत भारताला एका अधोगतीकडे आणि मनोवादी विचाराकडे नेण्याचा हा अमित शहाचा विचार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि तिसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून फडणवीस सरकारने जो हिंदी लादण्याचा पहिलीपासून जो निर्णय घेतलेला आहे त्याचाही आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि त्याविरुद्ध प्रत्यक्ष रिपब्लिकन एकता समितीच्या वतीने निळ्या भागात जाऊन जनजागृती करण्यात येईल. आणि आंबेडकरी चळवळ हे केवळ बौद्धांची नाही आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम, इतर सगळं समाज घटक असतील, ओबीसी असतील, दलित, आदिवासी असतील, हे सगळे घटक त्याच्यामध्ये आम्ही सामील करून मुंबई शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जे विचार आज कुठेतरी त्यांना चढवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना विकृत करण्याचा प्रयत्न संबंधिताकडून चाललेला आहे, त्याचा हाणून पडण्यासाठी रिपब्लिकन एकता आघाडीच्या मार्फत मुंबई शहरामध्ये प्रयत्न करण्यात येत आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही रिपब्लिकन एकता आघाडी अधिक व्यापक सर्वसमावेशक करून महाराष्ट्रामध्ये एक फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राजकारण हे करणार आहोत. त्या निमित्ताने हे ठरलेलं आहे. याची सुरुवात आता आमच्यासोबत इथे मिलिंद सुर्वे बसलेले आहेत. मिलिंद सुर्वे आहेत, त्यांचं रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र आहे. परत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सागर संसारे आहेत. इथे दलित पॅन्थरचे NLDचे आहेत. परत दिवाकर सुरेश केदारे, दिवाकर शेजवळ आहेत पत्रकार, आणि त्यांची अनेक संघटना आहेत, अनेक तिथे आलेले आहेत. परंतु ही प्राथमिक बैठक होती, पुढची एक व्यापक आणि सर्वसमावेशक बैठक होती महाराष्ट्राचं. आणि याच हेतू तुमच्या माहीत जातो अशाच पद्धतीने नागपूरमध्ये रिपब्लिकन फेडरेशन ही तयार झालेली आहे. जनतेने स्वतः भूमिका घेतलेली आहे की आंबेडकरी चळवळीचं राजकारण एक तळपत्या आणि वर्चस्वल अशा स्वरूपात उभं करायचं आहे. कोणाच्याही लाचारीला किंवा याला बळी न पडता आंबेडकरी तत्वज्ञान, स्वाभिमानाचं राजकारण आम्ही हे करणार आहोत. त्याची ही सुरुवात. समाजाला एकच काय नाही, आत्मदीप भव. जनतेने आत्मदीप भव झालं पाहिजे, स्वयंप्रकाशित झालं पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीला पूरक आणि संविधानाला पूरक अशी भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रचार यंत्रणा उभी करतो.